मी डॉक्टर संजोत देशपांडे यांचं स्वागत करतो आणि आज मला एक खूप चांगली मेजवानी त्यांच्याकडून मिळणार आहे अशी अपेक्षा ठेवतो. डॉक्टर देशपांडे यांना मी थोडी फक्त पार्श्वभूमी सांगतो की हे आता आपले हे जे जॉईन झालेले सर्वजण आहेत यांनी सर्टिफिकेट इन माइंडफुलनेस थेरपी किंवा सर्टिफिकेट इन आयुर्वेद सत्वावजय असा कोर्स केलेला आहे आणि त्यामधून समुपदेशनाचं ट्रेनिंग घेऊन त्यातले जे आयुर्वेद सत्वावजय कोर्स केलेले आहेत ते BMS डॉक्टर्स आहेत आणि त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये ते समुपदेशन करू इच्छितात. आयुर्वेदात सत्वावजय अशी एक मानसोपचार पद्धती सांगितलेली आहे ज्यामध्ये ध्यानाचा उपयोग करावा असं सांगितलेलं आहे. तर ध्यानाचा अभ्यास करून आपण एका व्यासपीठावर आलेलो होतो. माझं ध्यान विज्ञान पुस्तकाला आपल्याला दोघांना विभागून पुरस्कार मिळालेला होता. हो. त्यावेळी आपण त्या व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर एकत्र होतो. तर तेव्हापासून ध्यानावर आधारित मानसोपचार याचं प्रशिक्षण आपण सुरू केलेलं आहे, ज्याला कालिदास विद्यापीठाची मान्यता आहे. आणि असं प्रशिक्षण घेतलेले आज सारेजण तुमचं ऐकण्यासाठी उत्सुक आहेत आणि म्हणून ते या मीटिंग मध्ये सहभागी झालेले आहेत. अशाच या मीटिंग म्हणजे हे प्रशिक्षण घेतलेल्या सुमेधा देसाई यांनी पुढाकार घेऊन लायन्स क्लब रत्नागिरी यांच्या बरोबर टायअप करून एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे की ज्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंट किंवा असं कोणाचे मृत्यू झालेले असतील तर त्यांचे फोन येतील आणि त्या फोनवर मुख्यतः हे ग्रीप काउन्सिलिंग केलं जाईल. आणि ग्रीप काउन्सिलिंग या विषयामध्ये तुम्ही मास्टर आहात, तुमचं पुस्तकही त्याच विषयावरचं आहे हे मला आठवत आहे आणि त्यामुळे तुम्हाला ऐकण्याची आम्हाला संधी मिळते, हे खूप मोठं भाग्य आहे. तुमचं आम्ही स्वागत करतो आणि आमच्या या ग्रुपला तुमचं मार्गदर्शन असंच नेहमी मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. वैशाली ढोले तुमचा परिचय करून देणार आहेत आणि त्यानंतर तुमचं सेशन आपण सुरू करू. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला कायमच आनंद होतो मॅडमचा परिचय करून देताना. मॅडमलाही माहिती आहे कारण की मॅडमचं खूप मोलाचं मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभत असतं आणि पुढेही लाभणारच आहे असं मी गृहीत धरलंय मॅडमला. त्यामुळे मला खूप आनंद होतो कायमच मॅडमची ओळख करून देताना. मॅडम क्लिनिकल सायकोलॉजिस्ट काउन्सिलर आहेत. 25 वर्षापासून अधिक काळापासून त्या काउन्सिलिंग करतायत आणि मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत. वैवाहिक समस्या, पालकत्व, चिंता, भावनिक ताण वगैरे आणि ग्रीप काउन्सिलिंग या 25 वर्षामध्ये जवळ-जवळ त्यांनी 5,000हून अधिक व्यक्तींना समुपदेशन केलेले आहे. त्यानंतर अटळ दुःखातून सावरताना हे जे मॅडमचं पुस्तक आहे ते सर आता सांगत होते की त्याला पुरस्कार मिळाला आहे आणि हे ग्रीप काउन्सिलिंगवर आधारितच आहे. आणि मॅडमचं दुसरं एक वैशिष्ट्य तर विवेकनिष्ठ उपचार पद्धती म्हणजे REBT. REBTचे खूप वर्ष मॅडम ज्ञानप्रबोधिनीमधून वर्कशॉप घेत होते. आत्ता मला वाटतं त्यांनी थांबवलंय ते. त्यानंतर बरंच दूरचित्रवाणी, बरेच YouTube चॅनल्स आणि असे कॉर्पोरेट ट्रेनिंग सुद्धा मॅडम करत असतात. आमच्या सुद्धा कंपनीमध्ये एम्प्लॉयला सगळ्यांना मॅडमने ट्रेनिंग दिलेले आहे. त्यानंतर आत्ता मी परवा परत समुपदेशकांनी आपलं स्किल कसं एन्हान्स करावं यासाठी मॅडमने 3 दिवसाचा प्रोग्राम डिझाइन केला होता. शांताबाई फाउंडेशनच्या वतीने तो सुद्धा मी केलेला आहे. असे वेगवेगळं काही ना काही मॅडम सतत कार्यरत आणि बिझी असणारं असं हे व्यक्तिमत्व आणि खूप मोलाचं कॉन्ट्रिब्युशन सायकोलॉजी या फील्डमध्ये मॅडमचं आहे. त्यामुळे कायमच मला मॅडमचा आधार असतो आणि म्हणून मला खूप मॅडमचा परिचय करून देताना
आनंद होत असतो आणि मी अजून किती सांगू मॅडम बद्दल असं मला होत असतं. असंच. सो मॅडम तुमचे आभार आणि आज अजून एक वेगळी थेरपी आम्हाला सगळ्यांना शिकायला मिळेल आणि तुमचं मोलाचं मार्गदर्शन घेऊन आम्ही सुखर असं काउन्सिलिंग करू. तर मी मॅडमला विनंती करते आपण आता सुरू करूया. त्यापूर्वी मॅडम बद्दल एक फक्त ओळख माझ्या खरं म्हणजे मॅडम या प्रेरणास्थान आहेत. मॅडमनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक रुपेश धुरी यांच्यासोबत वर्कशॉप घेतलं होतं पालकांसाठी हो. आणि ते मी अटेंड केलेलं होतं आणि त्यावेळी मला मॅडमची प्रथम ओळख झाली होती, ज्यामध्ये असं कळलं होतं की मॅडमनी होमिओपॅथी डॉक्टर आहेत आणि त्यानंतर त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजी केलं आणि आता त्या पूर्ण मानसोपचार करतात. डॉक्टर झाल्यानंतर मानसोपचार क्षेत्रात येण्याचं मी जे ठरवलं ते मॅडमकडे पाहून ठरवलं आणि त्यामुळे मॅडमला त्याबद्दल धन्यवाद. मस्त. छान. खरंच मॅडम अनेकांच्या प्रेरणास्थान आहेत. धन्यवाद. गुड इव्हनिंग. आपण आपल्या ग्रीफ थेरपी या विषयाबद्दल मला असं वाटतं बोलूया. तसं पाहायला गेलं तर हा सगळा जो विषय आहे हा तसा खूप विस्तृत आहे आणि 1 तासामध्ये मी असं म्हणेन की त्याची काही प्रमाणात ओळख होईल इतपतच. त्याच्या बाबतीत अजून डेप्थमध्ये जर काही शिकावंसं वाटलं तर मग आपण पुढे जाऊन त्याचा काही विचार करू शकतो. पण ग्रीफ हा विषय म्हणजे मी आता म्हटलं तसं की खूप खूप बऱ्याच अँगल्सनी बघता येतो आणि ॲज अ काउन्सिलर तो काम करताना नेहमीच खूप चॅलेंजिंग ठरतो आणि त्यामुळे काउन्सिलरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ग्रीफ या विषयाकडे कसं बघावं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला जर काही मध्ये प्रश्न विचारावेसे वाटले तर जरूर विचारा. काही तुम्हाला बोलावंसं वाटलं यावर तर जरूर बोला. एकतर लॉस ह्या गोष्टीचा म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती गमावून बसणं किंवा मृत्यूमुळे आपण तिला हरवून बसणं असा खरं मला जास्त उल्लेख करायचा आहे. तर हा अनुभव वेगवेगळ्या संदर्भात आपण प्रत्येकाने जवळून पाहिलेला असतो, कधी स्वतः अनुभवलेला असतो आणि त्यामुळे ग्रीफ काय असते हे स्वतः अनुभवलेले पण अनेक जण ह्याच्यामध्ये तुमच्या ह्या ग्रुपमध्ये असतील. तर पण काउन्स आणि आता ह्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतो आहोत, रोज ज्या काही बातम्या आपण वाचतो आहोत, तर त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की आपण ह्यापूर्वी कधीच इतक्या मृत्यूच्या बातम्या ऐकल्या नव्हत्या. म्हणजे इतक्या सातत्याने ऐकलेल्या नव्हत्या. जसं आता रोज त्याच्याविषयीचे काही ना काहीतरी अपडेट कुठे कुठे येत राहतात. आपल्या जवळच्या ओळखीमध्ये व्यक्ती जातायत असं कळतं आणि सातत्याने आपण सगळेजण कोविडच्या ह्या सगळ्या काळामध्ये आणि एस्पेशली आता ही दुसरी लाट आल्यानंतर तर आपल्याला असं जाणवतंय की ती खूपच अंगावर येत अशा सगळ्या बातम्या दिसतायत. मागच्या वर्षी जेव्हा हे सगळं सुरू झालं होतं त्यावेळेला आठवत असेल आणि आता सुद्धा पण मागच्या वर्षी तर इटलीमध्ये किंवा अशा सर्व जगभरातून आपण सगळेजण ऐकत होतो की असं होतंय. काही-काही ठिकाणी असे खूप की हे हे ह्यांचं वय खूप मोठं होतं म्हणून मग त्यांच्यावर उपचार नाही केले. इतके अशा पण काही-काही बातम्या आपण ऐकल्या की त्यांना ॲज गुड ॲज मरायला सोडून दिलं. त्याच्यापेक्षा नवीन म्हणजे यंग जनरेशनला वाचवलं. असे कितीतरी विविध प्रकारांनी मला असं वाटतं की आपण सगळेजण मृत्यूला सामोरं जात आहोत. आणि ह्या सगळ्याचे दूरगामी काहीतरी परिणाम नक्की असू शकतात. पण त्यामुळे ग्रीफ काउन्सिलर्सचा रोल आत्ताच्या ह्या काळामध्ये नक्कीच खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून ग्रीफ केव्हा होते तर वेन वी आर ऍक्च्युअली एक्सपिरियन्सिंग सम काइंड ऑफ लॉस.
त्यामुळे लॉस हा कसा आपण डिफाईन करू शकतो किंवा आपण काही गमावून बसलेला आहोत, हे सगळं आपण कसं बघू शकतो. तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा अं, एक 2-3 केसेस मी थोडक्यात सांगते आणि मग आपण लॉस ह्या कल्पनेविषयी थोडंसं बोलूया आणि मग आपण पुढे ॲक्चुअली ग्रीफ काउन्सिलिंगमध्ये काय-काय आणि कसं-कसं गोष्टी बघितल्या जातात. तुम्ही काय-काय ग्रीफ काउन्सिलिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काय-काय बघणं आवश्यक आहे. तर एक एक केस आहे अशी, की एक साधारण 30 वर्षाची मुलगी आहे, रूपा नावाची. रूपा असं आपण तिचं नाव धरूया. तर एक ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये रूपाचा नवरा आणि तिचं 2 वर्षाचं मूल गेलं. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर आपल्या पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर हा ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्याच्यामध्ये अ, ती दोघं जण गेली. छोटं बाळ आणि नवरा. त्या सगळ्या ॲक्सिडेंटमध्ये असं झालं म्हणजे ड्रायव्हरही होता. पण शी वॉज द ओन्ली पर्सन हू सर्व्हाइव्हड त्या ॲक्सिडेंटमध्ये. आणि त्याच्यानंतर 6 महिने झाले तरी सुद्धा अ, म्हणजे तरी सुद्धा काही म्हणजे इतका तो शॉक होता, की रूपा त्याच्यामधनं बाहेर पडत नव्हती आणि दॅट्स हाऊ आय केम इंटू पिक्चर. शी वॉज स्टिल स्ट्रगलिंग हार्ड कारण हे इतकं ट्रॉमॅटिक होतं, की काय नेमकं म्हणजे कसं ह्या सगळ्याला डील करायचं असा खूप मोठा प्रश्न होता. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी होती, की रूपा कॉन्स्टंटली तेच सांगत होती, की ती प्रत्येक वेळेला असं सांगायची, की दुपारी 3 वाजले होते, मग आम्ही निघालो होतो. मी पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. मी मागच्या सीटवर बसले होते. माझ्या शेजारी बाळ बसलं होतं. पुढच्या सीटवर तो बसला होता. त्यांनी निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. मग आम्ही बाणेरच्या रस्त्यावरनं गेलो. मग असे हायवेला लागलो. शी यूज्ड टू हे सतत ती हे सांगत होती. तिची झोप खूप डिस्टर्ब झाली होती. सतत अस्वस्थता असायची. म्हणजे तिला चैन न पडणं आपण जसं म्हणतो ना, की असं काहीतरी चैन पडत नाही असं होतं. आणि सगळे फॅमिली मेंबर्स खूप तिथे तिची काळजी घेत होते, सपोर्टिव्ह होते आणि पण ते तिला मदतीचं ठरत नव्हतं आणि मग फॅमिली मेंबर्सपैकी एक जण कोणतरी म्हणाले, की "हिचं लग्न लावून देऊया आपण म्हणजे मी ह्याच्यातनं बाहेर पडेल." आणि मग त्यांच्यामध्ये अजून एक जण होते. ते म्हटले, की "लग्न लावणं हा ऑप्शन नाहीये. आपण कुणाकडे तरी काउन्सिलिंगला तिला घेऊन जायला पाहिजे. कारण नाहीतर खूपच प्रॉब्लेम होईल." आणि दॅट्स हाऊ टू मी. धिस वॉज द केस. दुसरा अ, दुसरी एक केस होती, ती एक अनिकेत नावाचा मुलगा होता. तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता आणि त्यांनी डिव्होर्स फाईल केलेला होता आणि साधारण 2 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं, तो जेव्हा आला माझ्याकडे. त्याचं असं एक आपण काय म्हणू आता, की इनकम्पॅटिबिलिटी असं एक काहीतरी कारण होतं. पर्सनॅलिटीमध्ये बरेच फरक होते आणि तो खूप अपसेट होता, नर्व्हस होता. बेसिकली नर्व्हस असं आपण म्हणूया, डिप्रेस्ड होता. कामावर थोडासा परिणाम झालेला होता आणि असं एकंदरीत डिस्करेजिंग वाटत होतं त्याला आणि असं वाटत होतं, की आपण म्हणजे आय हॅव ॲज गुड ॲज आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग इन लाईफ. तिसरी केस होती ती एक सुनीता नावाच्या एक बाई आल्या होत्या. त्यांना साधारण 40 ते 45 या वयोगटातल्या होत्या. 40च्या असाव्यात साधारण. 45 सुद्धा नाही, पण 40 त्यांनी जस्ट क्रॉस केलेलं होतं आणि त्यांना एक साधारण 17-18 वर्ष झाली असतील लग्नाला आणि त्यांना इन्फर्टिलिटीचा त्रास होता आणि एवढी वर्ष झाल्यानंतर असं झालं होतं, की त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना तिचा नवरा सुनील, तर त्यांना नेहमी असं आउट ऑफ प्लेस वाटायला लागलं होतं. कारण आसपासच्या सगळ्या जोडप्यांना मुलं होती. काय बोलायचं, काय नाही असं होतं. आणि स्पेशली जेव्हा सुनीता बारशासारख्या सेरेमनीजना जायची त्यावेळेला ज्या पद्धतीने बाकीच्या बायका तिला वागवायच्या, तर ते तिला फार म्हणजे अशी काय म्हणूया एक राइट ट्रीटमेंट मिळायची नाही तिथे. आणि तिला असं वाटायचं, की आय ॲक्चुअली म्हणजे काय आहे हे असं वागवतायत आणि अशा म्हणजे सुनीता एक आली होती माझ्याकडे आणि वैष्णवी म्हणजे ही अशा अशा पद्धतीची म्हणजे हे तर अगदी प्रातिनिधिक उदाहरण आहे. साधारण 48 ते 50 च्या वयोगटातली आणि शी वॉज गोइंग थ्रू मेनोपॉज आणि खूप मूड स्विंग्स होते आणि खूप अँक्शियस, डिप्रेस्ड आणि असं एक समहाऊ दॅट लेडी हॅज स्टॉप सोशलायझिंग, कुठे जात नव्हत्या, लॅक ऑफ कॉन्फिडन्स अशी एक चौथी केस आलेली होती. ओके. आता ह्या चारही केसेस जर बघितल्या तर माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना असा आहे, की व्हॉट इस द सिमिलॅरिटी बिटवीन धिस? ह्या सगळ्या चारही केसेसमध्ये तुम्हाला काही साधर्म्य वाटतं का?
म्यूट अनम्यूट करून उत्तर द्यायची का? हॅलो. हो, बोला बोला. याच्यामध्ये असं वाटतं की काहीतरी आपल्या आयुष्यातलं गमावलं गेलं आहे असं साधर्म्य आहे याच्यामध्ये. ऍब्सोल्युटली राईट, की आपण काहीतरी गमावून बसलेलो आहोत. एव्हरीबडी वॉज एक्सपिरियन्सिंग सम ऑर दी अदर काइंड ऑफ लॉस. जसं पहिल्या ह्याच्यामधला लॉस होता तो अगदीच ऑब्व्हियस होता, की व्यक्ती मृत्यूमुळेच आपल्यापासून दूर गेलेली होती कायमची. ओके. दुसऱ्या ह्याच्यामध्ये नात्याचा लॉस होता. ती व्यक्ती होती पण ते बरोबर राहत नव्हते. सो नात्याचा लॉस होता. तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की इनफर्टिलिटी. कशाचा लॉस असू शकतो हा? मातृत्व न मिळाल्याचं. आ? मातृत्व न मिळाल्याचं येस येस ऍब्सोल्युटली. आणि समाजात त्या पद्धतीने त्या लेवलचं हे न मिळाल्याचं सन्मान. सन्मान न मिळाल्याचा. राईट राईट. ओके. सो मी असं तिथे म्हणेन की लॉस ऑफ ड्रीम, स्वप्नांचा लॉस होता त्याच्यामध्ये, की आपण लग्न केल्यानंतर आपण स्वप्न बघतो की माझी फॅमिली असेल, मला मुलं असतील, अमुक असेल. ओके. आपल्या मनासमोर आपल्या फॅमिलीची जी कल्पना आहे ती आपल्याला मिळालेली नाही. राईट. आणि मातृत्वाचा म्हणण्यापेक्षा मातृत्व हा रोलचा असं आपण म्हणूया. ओके. की सो तो एक आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतो की लॉस ऑफ ड्रीम. आणि चौथं जे आहे त्याच्यामध्ये काय म्हणाल? तो ऍक्च्युअली एम्प्टीनेस सिंड्रोम म्हणायला पाहिजे, की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. ते तुम्ही कारण सांगताय, मी लॉसचा विचारते. लॉस खरं सांगायचं तर तारुण्याचा ऱ्हास आणि पुढची पावलं जी येत आहेत त्याचं आपण लॉस चाहूल म्हणूया. आपण हा. लॉस बोलूया की तारुण्याचा लॉस. एक नॅचरल आपल्या बॉडी मधली जी प्रोसेस आहे ती थांबणार होती, जी दर महिन्याला सायकल आहे ती थांबणार होती. आणि त्याच्यामध्ये आपण आपलं तारुण्य गमावून बसतोय की काय, अशी एक भीती आपण असं म्हणूया की त्याचा लॉस. राईट. सो एव्हरीबडी वॉज एक्सपिरियन्सिंग सम ऑर दी अदर काइंड ऑफ लॉस. सो मला असं सांगायचं आहे की लॉस ही गोष्ट फक्त आणि फक्त मृत्यूशी निगडित आहे असं नाही. लॉसेस हे खूप कधी कधी असे दिसणारे आणि कॉन्क्रीट लेवलवरचे असतात, आणि कधी कधी हे बऱ्याचदा असं म्हणूया की बऱ्याचदा ते आपण न दिसणारे असतात, फक्त आपण अनुभवलेले असतात, आपल्या कल्पनेत असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लॉस. आता कोविड सारखी सिच्युएशन जेव्हापासून आपण एक्सपिरियन्स करतो आहोत तेव्हापासून आपल्याला असं दिसतं आहे की आपण पण खूप सारे लॉसेस एक्सपिरियन्स केलेले आहेत. जसं आपल्याला आता घरात थांबावं लागतं. सो देअर इज अ लॉस ऑफ फ्रीडम. आपण कुठेही जाऊ शकत नाही आहोत, आपण लोकांना भेटू शकत नाही आहोत. ओके. सो आपल्या एका स्वातंत्र्यावर गदा आलेली आहे, लॉस ऑफ फ्रीडम आहे. आपण खूप मोकळेपणाने इकडे तिकडे जाऊ शकत नाही. ओके. किंवा एक आपण ज्याला असं म्हणू की पूर्वी एक नॉर्मल आयुष्य आपण जगत होतो, म्हणजे ते नॉर्मल होतं असं आपल्या दृष्टीने, की आपण एक दिनक्रम चाललेला होतो. आणि आता आपल्याला नॉर्मल वाटत नाही. सो लॉस ऑफ नॉर्मलसी, मला नॉर्मलच वाटत नाही ह्या सगळ्या जगामध्ये. ओके. सो लॉस ऑफ सिक्युरिटी असं काही जण म्हणतात की मला आता सुरक्षित वाटत नाही या जगामध्ये. सो लॉस ऑफ सिक्युरिटी म्हणजे आपण आत्ता ह्या परिस्थितीतून जाताना जर असं पाहिलं तर वी आर ऑल्सो एक्सपिरियन्सिंग लॉट ऑफ लॉसेस जे आपल्याला दाखवता येत नाहीये. तुमच्यापैकी कोणी काही सांगू शकेल का की आत्ताच्या काळामधनं जाताना आपण असे कुठले कुठले लॉसेस एक्सपिरियन्स करतो आहोत? सगळ्यात मोठा लॉस हा स्पर्शाचा आहे असं मला वाटतं, की ज्यावेळेला आपला माणूस आजारी आहे आणि त्याला आपण बघायला जाऊ शकत नाही, हॉस्पिटलच्या गेट मधनं आतही जाता येत नाही. ऍब्सोल्युटली स्पर्शाचा लॉस आहे. येस. अजून लॉस ऑफ फ्रीडम. लॉस ऑफ फ्रीडम. अगदी बरोबर. बऱ्याच लोकांचा इकॉनॉमिकल लॉस आहे. हो, अगदी बरोबर, की खूप लोकांना देशांचा बराच काही लॉस झालेला आहे. येस. Loss of security, that your family is secure.
येस, लॉस ऑफ सिक्युरिटी, सुरक्षितता आपल्या मनाची गेलेली आहे. आपण सुरक्षित आहोत की नाही याबद्दलच्या आपल्या मनामध्ये शंका आहेत. अजून मॅडम नात्यांचा पण लॉस, कारण की बरेच त्याचा आपण पण ऐकतो की नवरा बायको एकत्र राहिल्याने खूप भांडणं 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 आणि हो, तसंही काही काही जणांच्या बाबतीत झालंय. झालेलं अगदी आहे. बरोबर. अनेक प्रकारचे लॉसेस आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. बेसिकली मी म्हटलं तसं की खूप लोकांना असं वाटतं की मी माझं नॉर्मल जगणंच हरवून बसलेली आहे. सो बेसिकली ज्या वेळेला आता इथे आपण लॉस ह्या संकल्पनेचा विचार करतो आहोत, त्याच्यामध्ये असं लक्षात घेतलं पाहिजे की लॉस हा फक्त आणि फक्त वेळेस होतो असं नाही, तर कधी कधी तो आपल्या म्हणजे न दाखवणारे सुद्धा लॉसेस ह्या एकाच लॉसेसशी निगडीत असतात. सो मी तुम्हाला अजून एक छोटी केस सांगते. त्याच्यामध्ये कुठले कुठले लॉसेस त्या मुलाचे झालेले आहेत. व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ लॉसेस दिस पर्सन इज एक्सपिरियन्सिंग, असं जर आपण बघितलं तर आपल्याला नेमके किती आणि काय काय प्रकारचे लॉसेस असतात ह्याचा पण एक अंदाज येऊ शकेल. सो एक रणजित नावाचा मुलगा आणि तो 17 वर्षाचा आहे आणि त्याचे वडील अचानकपणे गेले ऍक्सिडेंट. आणि रणजितला खरं म्हणजे इंजिनियर बनायचं होतं, पण त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला ऍक्च्युअली काही चॉईस राहिला नाही आणि त्याला काहीतरी नोकरी करून स्वतःचं शिक्षण पूर्ण करणं आणि कुटुंबाला सपोर्ट करणं असं स्वीकारलं. आणि त्यांना ते जिथे राहत होते, त्याचे वडील हेच एकमेव अर्निंग सोर्स, ते जे काही ज्या घरात ते राहत होते ते घर पण त्यांना तिथून सोडायला लागलं. आणि यू कॅन इमॅजिन की असे बरेच काही काही परिणाम ह्या सगळ्या त्या रणजितवर झाले. आता ही जर रणजित बद्दल मी जसं सांगितलं तर कॅन यू डिफाईन व्हॉट काइंड ऑफ डिफरंट लॉसेस रणजित इज एक्सपिरियन्सिंग? नात्याचा आणि स्वप्नाचा. नात्यांचा, स्वप्नांचा, येस. शिक्षण. शिक्षण, अगदी बरोबर. इकॉनॉमिकल पण सुरक्षितता. सुरक्षित, बरोबर. आणि फायनान्शियल पण, वडिलांचा जो सपोर्ट असेल Financial. फायनान्ससाठी तो पण हो, गेला हो. त्यामुळं. हो. त्याचा मुलगा हा जो रोल आहे तो पण हरवला, कारण एक त्याचे वडील गेले या सगळ्या ह्याच्यात. किंवा त्याची जी लॉस ऑफ लाईफस्टाईल एक्सप्रेशन. लॉस ऑफ एक्सप्रेशन म्हणजे कसं? म्हणजे त्याला म्हणजे त्याला तुमचा आवाज येत नाही तनुजा. सो ते जे घर ज्या ठिकाणी राहत होते ते त्यांना सोडायला लागलं. सो देर वॉज लॉस ऑफ होम, ज्या घरामध्ये राहण्याची सवय होती. वडील तर ऑलरेडी म्हणजे वडील गमावून बसचा, तो जो काही मुलगा म्हणून ह्या घरामध्ये मोठा झाला असता त्याला तो मुलाचा काय सगळी त्याच्या लाईफ शिक्षणाच्या निमित्तानं जी काही एन्जॉयमेंट त्याच्या आयुष्यात आली असती त्याचा सगळ्याचा लॉस झाला. सिक्युरिटीचा लॉस गेला, त्याच्या भूमिकेचा लॉस झाला, म्हणजे आणि मुख्यतः एक जी काही लाईफस्टाईल होती त्याचा लॉस झाला. ओके, म्हणजे आता ह्या एवढ्या सगळ्या केसेस डिस्कस केल्यानंतर मला असं वाटतं की ग्रीफ गोष्टीकडे जर बघायचं असेल तर फक्त एकच जाते असं नाही. त्या व्यक्तीबरोबर असे अनेक लॉसेस असतात. आणि ऍज अ ग्रीफ काउन्सिलर म्हणजे मी हे लॉसेसवर ह्याच्यासाठी मुद्दामून बोलते. इथे जे नेहानी लिहिलेलं आहे ना की अस्थिर झालं, पुढे काय होईल माहिती नाही, ह्या विषयाकडे आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट लॉस. हा एन्झायटीचा विषय आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा ग्रीफ एखादी व्यक्ती एक्सपिरियन्स करते त्यावेळेला त्याच्या काय काय भावना असतात त्याच्याविषयी मी बोलणार आहे. पण लॉसेस काय काय होतात, सो आपण फक्त असं बघतो की ह्याचे वडील गेले, ह्याची आई गेली, ह्याचं अमुक गेलं, ह्याला मावलं, पण त्या लॉसेसशी निगडीत प्रायमरी लॉस असतो आणि त्याच्या बरोबरीने निगडीत सेकंडरी लॉसेस असतात. ऍज अ ग्रीफ काउन्सिलर बेसिकली आता ग्रीफ काउन्सिलरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी इट इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू एक्नॉलेज इट. ओके, कधी कधी दुःखाची व्याप्ती आपल्याला खूप जास्त जेव्हा असते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं. म्हणजे एकच व्यक्ती जाते पण त्याच्या बरोबरीने इतक्या सगळ्या जेव्हा गोष्टी असतात त्यावेळेला तो दुःखाचा आपण असं म्हणूया जी व्याप्ती असते ती अधिक प्रमाणामध्ये
वाढते. आता हे तर अगदी सिंपल झालं. काही वेळेला खूप अशा काही कॉम्प्लिकेटेड पण लाईफ सिच्युएशन असतात आणि त्यामुळे सुद्धा ही दुःखाची व्याप्ती खूप वाढते. पण आता ऍज अ ग्रीफ काउन्सिलर व्हॉट ऑल ऑफ यू नीड टू अंडरस्टँड की लॉसेस हे असे फक्त एकच लॉस असतो असं नाही, त्याला अटॅच्ड असे बरेच सेकंडरी लॉसेस असतात. आणि ऍज अ ग्रीफ काउन्सिलर वी हॅव टू एक्नॉलेज अँड अंडरस्टँड की असे लॉसेस असू शकतात. सो बेसिकली लॉस म्हणजे काय, तर वी आर गेटिंग डिप्राइव्ड ऑफ समथिंग. इट इज ब्रेकअप ऑफ अन अटॅचमेंट, की मला जी गोष्ट हवी आहे ती मला मिळत नाहीये, किंवा माझी जी ज्या गोष्टी बरोबर, व्यक्ती बरोबर जी अटॅचमेंट आहे त्याला कुठेतरी ब्रेक आलेला आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा सगळ्यांनी, म्हणजे आता जसं कोविडच्या सिच्युएशनमुळे आपण सुद्धा जे जे काही लॉसेस एक्सपिरियन्स केलेले आहेत, सो बेसिकली एक्नॉलेजिंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूपदा ग्रीफ काउन्सिलिंग मध्ये ही खूप मोठी चूक अनेक काउन्सिलर्स आणि खूप माणसं नॉर्मल टॉक मध्ये सुद्धा करतात, की ह्या गोष्टी एक्नॉलेज केल्या जात नाहीत. कॉमनली असं सांगितलं जातं, हा चलो कम ऑन लेट्स गो अहेड, आता पटकन ह्याच्यातनं बाहेर पडायचं, बी पॉझिटिव्ह, असे खूप. आणि हे सल्ले उपयोगाचे पडत नाहीत. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहोत त्याला त्याला असं वाटतं की यांना हे समजत नाहीये. आणि ग्रीफ काउन्सिलर कडनं अशी अपेक्षा नाहीये. बेसिकली ग्रीफ काउन्सिलर कडनं काय अपेक्षा आहे, तर ग्रीफ काउन्सिलर कडनं अशी आहे की तुम्ही ज्या ज्या काही भावना आहेत त्या एक्नॉलेज होणं, त्या व्हॅलिडेट करणं, ह्या सगळ्यात ह्याच्यामधला ग्रीफ काउन्सिलिंग मधला सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे की हो असं वाटू शकतं, असं उभं आहे. आणि त्यामुळे ग्रीफ काउन्सिलिंग सेशन ही बऱ्याचदा खूप ओव्हरवेल्मिंग असतात. खूप माणसं खूप बोलत असतात, खूप व्यक्त करत असतात, रडत असतात, खूप कधी कधी राग व्यक्त करत असतात, अनेक प्रकारच्या. मी जेव्हा नॉर्मल भावना काय असतात ह्याच्याविषयी मी जेव्हा बोलेन, सो अनेक प्रकारच्या. सो एक्झॅक्टली ग्रीफ काय असते, ती भावना कशी असते, ती कशी व्यक्त केली जाते, ह्याचं नॉलेज ग्रीफ काउन्सिलर असण्याची गरज आहे. आपल्याला सल्ले द्यायचे नाहीयेत, आपल्याला मलमपट्टी करायची नाहीये. आपल्याला काउन्सिलिंग करायचं असेल तर काउन्सिलरनी ह्या सगळ्या भावनांना सामोरं जाणं, त्या व्यक्तीला त्या भावना तो जेव्हा एक्सपिरियन्स करत असतो तेव्हा त्याच्या बरोबर असणं, ही सगळ्यात एम्पथाइज करणं, ही सगळ्यात महत्वाची ग्रीफ काउन्सिलरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी महत्वाची असलेली गोष्ट आहे. आणि त्यामुळे ग्रीफ काउन्सिलिंग ज्या वेळेला करायचं असतं त्यावेळेला आपले असे काही इश्यूज आहेत का, ओके, काही अनरिझॉल्ड गोष्टी आहेत का, मी कुठला एखादी माझी ग्रीफ प्रोसेस केलेली नाहीये का, मला नेमके काही असे भावनांना सामोरे जायचे इश्यू का, ह्याचा सुद्धा खूप विचार करण्याची गरज आहे. कारण कारण भावना खूप पेनफुल आहे, गोइंग थ्रू दॅट. आणि आपल्या समोर अशी खूप वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेस मधली लोक जेव्हा बोलायला लागतात, आणि आता असं होऊ शकतं की ऍट अ टाइम, म्हणजे तुम्हाला जर काही कॉल झाले तर त्याच्यामध्ये ऍट अ टाइम घरातली 1-2 लोक गेलेली आहेत, असं असू शकतं. सो असे बरेच खूप वेगवेगळ्या प्रकारचे सिनारिओज अशा ह्याच्यामध्ये आपल्याला काउन्सिलर म्हणून फेस करायला लागतात. सो काउन्सिलरची भूमिका इथे खूप महत्वाची आहे. सो वी हॅव टू हेल्प, वी हॅव टू बी विथ दॅट पर्सन टू एक्नॉलेज. बेसिकली भावना एक्नॉलेज केल्याने बराच, एक्नॉलेज करणं म्हणजे एम्पथाइज करणं, त्याला तसं वाटण्याची मुभा देणं. ओके, सो काय काय ह्या सगळ्या भावना असू शकतात, तर वेगवेगळ्या प्रकारच्या भावना ह्या सगळ्या ह्या सगळ्या परिस्थितीतून जाताना, कोविड सारख्या सिच्युएशन मधून जाताना बेसिकली आता आपल्याला माहिती की इतकं सगळं आजूबाजूला होत असताना इट्स अ शॉक बसतो. काही लोक खूप स्टेज शकतात की शॉक बसला, हे काय चाललंय, हे असं कसं झालं. आणि सॅडनेस तर नक्की असतो, राग असू शकतो. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये राग ही खूप महत्वाची भावना. ह्या कोरोनाच्या काळात, तुम्ही कोरोनाच्या काळात ग्रीफ काउन्सिलिंग आणि त्याच्यासाठीची हेल्पलाईन असं डोक्यात ठेवून जेव्हा करत असाल, सो अँगर, सिस्टीम विषयीचा अँगर, जे झालं त्याच्याविषयीचा अँगर, अन्यायाची भावना होते. कारण आता आपल्याला हे कोरोनामुळे जे काही होत आहे, आणि जे असं वाटतं की कोरोनाने माणसं जायला नकोत, असं सगळ्यांना आपल्याला वाटत असतं. सो खूप अन्यायाची भावना त्याच्यामध्ये असू शकते, रागाची भावना त्याच्यामध्ये असू शकते. राग कधी कधी स्वतःविषयीचा असू शकतो की मी वेळेवर घेऊन गेले नाही,
दवाखान्यामध्ये मी दुर्लक्ष केलं, स्वतःविषयीचा एक अँगर असू शकतो, त्या व्यक्तीविषयी, गेलेल्या व्यक्तीविषयी मला पुन्हा आवर्जून सांगायचं आहे की गेलेल्या व्यक्तीविषयी सुद्धा रागाची भावना मनामध्ये असू शकते, दॅट इज नॉर्मल. सो तिने ऐकलं नाही, मी तिला 10 वेळा सांगत होतो की तू असं असं कर, ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नको, पण तिने माझं ऐकलंच नाही. सो गेलेल्या व्यक्तीविषयीचा राग असू शकतो, सिस्टीम विषयीचा, सरकारविषयीचा, डॉक्टरांविषयीचा, अनेक प्रकारचे राग असू शकतात. सो राग ही नॉर्मल भावना असू शकते. ओके. गिल्ट म्हणजे मी राहिले मागे आणि तो गेला, किंवा काही वेळेला असं होतं, कारण असं आता असे अनटाइमली डेथ जेव्हा होतात की आई वडील आहेत आणि घरातला तरुण मुलगा गेला, सो अनटाइमली, सो आम्ही कशाला राहायला पाहिजे होतं, असं की त्याच्यामुळे गिल्ट, सर्व्हायव्हर गिल्ट असं म्हणतात त्याला. सो ती भावना असू शकते. किंवा मी दुर्लक्ष केलं का, माझ्याकडनं नीट औषधं दिली गेली नाहीत का, मी वेळेवर, हा एक राग त्याच्या म्हणजे आय मीन गिल्ट किंवा अपराधीपणाची भावना असू शकते. येस, एन्झायटी, इथे जसं लिहिलेलं आहे नेहानी की अस्थिर झाल्यासारखं वाटतं, सगळं हलून गेलंय, आता पुढे काय होणार माहिती नाही, त्यामुळे एक एन्झायटी असू शकते. कधी कधी एक डेथ एन्झायटी पण ह्याच्यामध्ये असू शकते की तर मी पण जाईन का. ओके. सो ग्रीफ काउन्सिलर म्हणून सुद्धा मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण ग्रीफ काउन्सिलिंगचे पेशंट आपण हँडल करत असतो, आणि आता पुन्हा कोरोनाच्या काळामध्ये इट इज मोर चॅलेंजिंग. ओके. सो इफ एनीबडी हॅज दॅट, कारण इट्स ऑलमोस्ट कन्फ्रंटेशन विथ डेथ, म्हणजे आपण कधी मृत्यूचा असा विचार केलेला नसतो आपल्या आयुष्यामध्ये, आणि ग्रीफ काउन्सिलिंग करताना वी आर ऍक्च्युअली कन्फ्रंटिंग. सो डू आय हॅव एनी एन्झायटी रिलेटेड टू डेथ, असा सुद्धा ग्रीफ काउन्सिलर्सनी विचार करायला पाहिजे. सो बेसिकली तशा पद्धतीच्या एन्झायटीज येऊ शकतात. नंतर ग्रीफ व्यक्ती असते तर तिला खूप लोनली वाटू शकतं, एकाकीपणाची भावना असते, हेल्पलेसनेस, हताशपणा हा पण असतो. आणि एकदा तरी, आणि हे खूप तुम्हाला कॉमनली ह्या सगळ्या पेशंट्स मध्ये असं ग्रीफ काउन्सिलिंग करण्याची जर वेळ आली की जे मगाशी ज्या मॅडमनी सांगितलं, कोणी सांगितलं माझ्या लक्षात नाही, की आम्ही जाऊ शकत नाही आहोत, म्हणजे आम्हाला स्पर्श करता येत नाहीये. ओके. मग मी एक केस आता मध्ये ऐकली, आणि असं लांबून दाखवतात तुम्हाला डेड बॉडी की हा ही तुमची आई. ओके. यू कॅनॉट गो, हे अत्यंत चॅलेंजिंग आहे. तुम्ही फ्युनरल अटेंड करू शकत नाही. ओके. सो ज्याला आपण क्लोजर येतं की मी गेले, आणि आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना रादर कुठल्याही जगभरात ही महत्वाची गोष्ट आहे की आपण फ्युनरलला जातो, आपण अंत्यविधी करतो, आपल्याकडे सगळे जे काही रिच्युअल्स आहेत ते केले जातात, आणि आपल्याला तो सगळा वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या चालीरीती आहेत, आपण ह्याच्यामध्ये जायला नको. पण हे सगळं का आहे, कारण एक सोशल सपोर्ट मिळतो. 10व्याला 4 लोक येतात, 12वा 13वा जे काही आहे. आणि मी ह्याच्यामध्ये असं अजिबात म्हणत नाहीये की रिच्युअल्स करावीत किंवा काय, मी त्याच्याविषयी पण बोलते नंतर. पण ह्या सगळ्यांनी जे क्लोजर मिळतं हे आता काही घडू शकत नाही. आपल्याला आपल्या व्यक्तीला, गेलेल्या व्यक्तीला हात लावता येत नाही, आणि हे खूप त्रासदायक, आणि ज्याला यर्निंग म्हणतात की एकदा तरी दिसावी, एकदा तरी हात लावता यावं, एकदा तरी तिने माझ्याकडे बघावं, एकदा तरी बोलता यावं. तर हे खूप मला असं वाटतं की ह्या काळातनं जाताना अनेक असे पेशंट्स ग्रीफ काउन्सिलिंगच्या मुळे तुम्हाला बघायला मिळतील. खूप फिजिकल असतात, आणि मी हे पुन्हा पुन्हा सांगते आहे की ग्रीफ, नॉर्मल ग्रीफ मध्ये हे सगळं आहे. ओके. नॉर्मल. आवाज येत नाहीये का माझा? येतोय, व्यवस्थित येतोय. येतोय मॅडम. सो ह्या सगळ्या नॉर्मल काय आहे हे आपल्याला ग्रीफ काउन्सिलर म्हणून कळणं आवश्यक आहे. फिजिकल सेन्सेशन्स बरेच येतात ह्याच्यामध्ये, जसं पोटात खड्डा पडल्यासारखं वाटतं, छाती भरून आल्यासारखं वाटतं, छातीवर दडपण आहे असं वाटतं, गळा सतत असा दाटलेला राहतो, खूप जास्त आवाजांना असं वाटतं की म्हणजे ओव्हर सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स नॉईज, दम लागतोय असं वाटतं, खूप फटीग येतो, खूप एनर्जी गेली असं वाटतं, झोपेवर परिणाम होतो, अशा बऱ्याच फिजिकल लेवलवर गोष्टी खूप व्हायला लागतात. नंतर काही जणांना विचारांच्या पातळीवर सातत्याने एक अविश्वासाची भावना निर्माण होते. नंतर काही जणांना फार डीप अटॅचमेंट असेल तर काही जणांना ती व्यक्ती आहे असं, दॅट पर्सन इज अराउंड मी. ओके. किंवा
दॅट पर्सन इज गायडिंग मी समहाऊ असं वाटतं. सी हे ॲबनॉर्मल नाहीये. ओके, ह्याची एक ॲबनॉर्मॅलिटी आहे ती ॲज अ ग्रीफ काउन्सिलर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सो सम पीपल फील की दॅट पर्सन इज अराउंड मी, सेन्स ऑफ प्रेझेन्स असं असू शकतं. सतत एक प्रिऑक्युपेशन त्या व्यक्तीबद्दलचं, आणि ते स्वाभाविक आहे. कधी कधी फार कन्फ्युजन पण मनामध्ये निर्माण होतं, आणि एस्पेशली कोविडच्या काळातले जे हे मृत्यू बघताना ही कदाचित खूप कॉमन सिम्पटम असू शकतं. कॉन्सन्ट्रेट करायला त्रास होतो, आणि एक प्रकारचं मगाशी मी म्हणत असे शारीरिक आणि मानसिक पातळीवरचा मोठा फटीग. नंतर झोपेवर परिणाम होतो, भुकेवर परिणाम होतो, विसराळूपणा कधी कधी वाढतो, लोकांना मिसळावं असं वाटत नाही, बोलावं असं वाटत नाही, स्वप्नात त्या गेलेल्या व्यक्तीची स्वप्न पडतात. काही काही वेळेला त्या हॉस्पिटलमध्ये तो होता, मग त्या रस्ता नको, त्या रस्त्यावरनं जायला नको, अमुक असं काही काही टाळावं असं वाटतं. काही वेळेला अनावधानाने त्या व्यक्तीला हाक मारली जाते, आई असं म्हणून. ओके, किंवा असं बघितलं जातं, अरे कुठे गेली. ओके, किंवा रडणं हे पण खूप कॉमन असतं. आणि त्या गेलेल्या व्यक्तीच्या ज्या काही वस्तू असतात त्या ट्रेजर केल्या जातात. म्हणजे एखादं घड्याळ असेल, एखादा काय शर्ट असेल, पुस्तक असेल, व्हॉट एव्हर त्या व्यक्तीचं असं काहीतरी, त्या वस्तूला एक खूप अटॅचमेंट येते. सो ऍज अ ग्रीफ काउन्सिलर मला असं वाटतं की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू नो व्हॉट इज नॉर्मल. ओके, हे नॉर्मल आहे, असं होणं हे नॉर्मल आहे. आणि असं जेव्हा व्यक्ती बोलत असतात, सो ग्रीफ काउन्सिलरची मगाचपासून मी जी सांगते ती सगळ्यात महत्वाची भूमिका काय आहे? आय हॅव टू लिसन, आय हॅव टू बी विथ दॅट पर्सन, आय हॅव टू एम्पथाइज, आय हॅव टू व्हॅलिडेट इमोशन्स. ओके, सो बेसिकली त्याच्या वेळेला आपल्याला हे नॉर्मल काय आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. ओके, कधी हे कॉम्प्लिकेटेड होतं त्याच्याविषयी पण मी थोडं पुढे जाऊन बोलणार आहे, की ऍक्च्युअली केव्हा आपल्याला खूप खऱ्या अर्थाने इंटरव्हेन करण्याची गरज असते, किंवा केव्हा खऱ्या अर्थाने काही वेगळ्या सायकॅट्रिस्टची हेल्प किंवा अजून काही करण्याची गरज असते, त्याच्याविषयी पण मी सांगते. पण मग ग्रीफ ही भावना जी आहे ही बेसिकली इट हेल्प्स अस टू रेकॉग्नाइज द लॉस. माझ्या आयुष्यात हे घडलेलं आहे, सो ह्या सगळ्या की हे झालेलं आहे, आय हॅव लॉस्ट दिस. ओके, सो ही ग्रीफ ही भावना काय, प्रत्येक आपल्या जगण्यातली भावना आपल्याला काही ना काहीतरी जाणवून देत असते. त्यामुळे ग्रीफ ही भावना आपल्याला, माझ्या आयुष्यात लॉस झालेला आहे, तो लॉस झालाय म्हणजे नेमकं काय झालं आहे, व्हॉट डज दॅट मीन टू मी. ओके, आणि मग मी हे कसं हळूहळू हळूहळू त्याच्यामधनं आपण असं म्हणू की हाऊ आय विल कम टू टर्म्स विथ इट, मी कसं क्लोजर आणेन, आणि मग मी हळूहळू हळूहळू माझ्या नवीन भूमिकेमध्ये कशी जाईन, किंवा माझं नवीन पुढच्या आयुष्यामध्ये मी कसं स्वतःला इन्व्हेस्ट करीन. ओके, हे ह्या प्रोसेसमध्ये होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा ग्रीफ बद्दल, आता मी जी ही सगळी सिम्पटम सांगितली त्याला आपण असं म्हणूया की ही अक्यूट ग्रीफची सिम्पटम्स आहेत, ज्या लॉस झाल्या होणारी. जसं मला इथे कापलं तर भळा 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 रक्त येतात, खूप डीप कापलं असेल तर ते खूप वेळ भळा 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 थांबत नाही, असं आपण म्हणूया. अक्यूट ग्रीफ, फ्रेश ग्रीफ. ओके, की कॉन्स्टंटली खूप पेन आहे. ओके, कालांतराने नॉर्मली काय होतं, कालांतराने ग्रीफ बिकम्स इंटिग्रेटेड. ओके, व्हॉट इज इंटिग्रेटेड ग्रीफ? हळूहळू ग्रीफ, तो लॉस आपल्या जगण्याचा एक भाग बनतो. ओके, हळूहळू कालांतराने आपण जगायला लागतो. ह्याचा अर्थ आठवणी संपतात असं नाही, ती पेन संपते असं नाही, पण देन यू स्टार्ट, तुम्ही तुमचं आयुष्य हळूहळू चालू करता, तुम्ही पुढे जायला लागता, तुम्ही तुमचं काम करायला लागता. मग तुम्हाला वाढदिवसाला आठवण होते, तुम्ही एखाद्या ओळखीच्या आवडीचा काहीतरी पदार्थ केला की आठवण होते. मग तुम्हाला अशा काय म्हणायचं, असं बोलताना घसा दाटून येतो. मग हळूहळू ग्रीफ बिकम्स इंटिग्रेटेड. ओके, ज्या लोकांनी ग्रीफ एक्सपिरियन्स केलेली आहे त्यांना सगळ्यांना माहिती असेल की खूप फ्रेश असतं, पण खूप जणांना वाटतं खूप जवळची अटॅचमेंट, शक्यच नाही याच्यामधनं बाहेर पडणं. पण मग हळूहळू ग्रीफ बिकम्स इंटिग्रेटेड हे नॉर्मली होतं, आणि ह्याला एक काहीतरी काळ लागतो. आणि त्यामुळे बऱ्याचदा असं म्हणतात की काळ ह्याच्यावरचं औषध आहे, असं खूपदा बोललं जातं. पण तो खूप ट्रिकी स्टेटमेंट आहे हे. काळ हे जरी औषध आहे असं आपण जरी म्हणलं तरी त्या काळामध्ये तुम्ही काय करता ह्याला खूप महत्व आहे. मग आपण काळाचं बंधन घालायचं का? काही लोक घालतात, ते घालता कामा नये. 10 दिवसात बाहेर पडायला पाहिजे, 4 महिन्यात बाहेर पडायला पाहिजे, 3 महिन्यात, असं काहीतरी एक बंधन घालतात. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की
ग्रीफ ही प्रोसेस आहे. आता असं होतं, आता हे झालं असं संपत नाही. इट्स अ प्रोसेस आणि दॅट प्रोसेस इज डिफरंट फॉर डिफरंट पर्सन. ओके, ॲज अ ग्रीफ काउन्सिलर, वेदर दॅट पर्सन इज मुव्हिंग फॉरवर्ड, पुढे जातोय ना, कुठे अडकलेला नाहीये ना, हे बघणं आपलं काम आहे. ओके, सो बेसिकली वी हॅव टू रिमेंबर दिस. आता याच्यामध्ये काय होतं नेमकं, तर कोविड म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं मी एक्सप्लेन करून सांगते की काही वेळेला काही जे मृत्यू असतात हे अँटिसिपेटरी असतात. एखाद्या व्यक्तीला काहीतरी एखादा आजार होतो, कॅन्सर सारखा आजार असं आपण उदाहरणादाखल म्हटलं तर आपल्याला समजतं, डॉक्टर पण सांगतात की यांची लाईफ एक्सपेक्टन्सी काय. अँटिसिपेटरी ती आहे की माझ्या जवळच्या व्यक्तीला आजार झाला आहे आणि आता माहिती नाही म्हणजे काय, 6 महिने, 4 वर्ष, वर्षभर असं काहीतरी एक लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. सो अँटिसिपेट केलं जातं. काही काही जे मृत्यू असतात ते सडन होतात. जसं आपण बघतो आहोत की हार्ट अटॅक, स्ट्रोक, काही काही वेळेला आत्महत्या, खून, नंतर ऍक्सिडेंट, नॅचरल कॅलॅमिटी. ओके, याच्यामध्ये असे अचानकपणे मृत्यू होतात, अनएक्सपेक्टेड. मोस्ट ऑफ द टाइम मॅनमेड डिझास्टर, बॉम्बस्फोट झाला कुठेतरी. सो मोस्ट ऑफ द टाइम हे असे जे मृत्यू असतात अचानक होणारे हे अनटाइमली असतात. खूपदा आपल्याला असं लक्षात येतं की अरे या माणसाचं वय नव्हतं जाण्याचं. आणि सो सडन आणि अँटिसिपेटरी डेथ हा एक पुन्हा ग्रीफच्या ह्याच्यामधला एक अतिशय पुन्हा एक स्वतंत्र विषय आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये अँटिसिपेटरी डेथ मध्ये माणसं एका प्रोसेस मधनं जातात आणि सडन डेथ मध्ये माणसं एका प्रोसेस मधनं जातात. दो सिम्पटम्स मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, कोरोनाच्या काळामधनं जाता ही सगळी जी प्रोसेस असणार आहे ही बऱ्याचदा अशी की अनपेक्षितच्या बाजूला जास्त झुकणारी आहे. ओके, कारण वी विल नॉट एक्सपेक्ट की कोणीच असं कल्पना करणार नाही की कोविडमुळे आपल्याला हे फेस करावं लागेल. ओके, सो बेसिकली पुन्हा त्याच्यामध्ये बरेच ऍज अ ग्रीफ म्हणजे बरेच मुद्दे आहेत आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये आता जाणं शक्य नाही, पण गेलेल्या व्यक्तीचं वय काय होतं आणि असे बरेच बरेच मुद्दे असतात की ज्याचा विचार करायला लागतो, ज्याच्यावर मी आता फारसं बोलणार नाहीये. पण इन केस ऑफ अनएक्सपेक्टेड डेथ ग्रीफ खूप इंटेन्सिफाईड ग्रीफ येते आणि अचानक एका क्षणी आपलं सगळं जग उद्ध्वस्त होतं. ओके, आणि की आत्ता होतं आणि आत्ता नव्हतं. सो इट इज रिअली व्हेरी डिफिकल्ट टू कम टू टर्म्स विथ इट. आत्ता माझ्या समोर इथून गेला आणि नंतर तो नव्हताच, ऍक्सिडेंट मध्ये गेला, परत आलाच नाही, समथिंग लाईक दॅट. ग्रीच आता हे कोविडच्या काळामध्ये गेला हॉस्पिटलमध्ये, आय वॉज एक्सपेक्टिंग हिम टू कम बॅक आणि आलाच नाही, असं होण्याची शक्यता. असे पण डेथ आणि त्याच्यामुळे ते खूप दे विल अपिअर टू बी व्हेरी मच सडन आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट पण खूप, कन्सिडरिंग व्हॉट ऑल इज हॅपनिंग, हे खूप इम्पॅक्ट पण खूप जास्त असू शकणार आहे. आणि त्यामुळे अशा ह्याच्यामधून जाताना म्हणजे कधी कधी विश्वास बसायला खूप त्रास होतो, सातत्याने एक अविश्वास, आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला खूप डील करायला लागणार आहे, कारण आपण त्या व्यक्तीला हात लावू शकलो नाही, आपण त्या व्यक्तीला फ्युनरल अटेंड करू शकलो नाही, आणि असे बरेच असे अनफिनिश्ड गोष्टी असू शकतात की ज्याच्याबद्दल क्लायंट्सना बोलावंसं वाटू शकतं. आणि त्यामुळे मगाशी मी जी पहिली केस सांगितली की ती जी मुलगी होती ती कॉन्स्टंटली बोलायची, सतत तेच सांगायची. ओके, तर कदाचित आपले क्लायंट असं सांगू शकतात तेच. सो तेच सांगणं इज नॉट ॲबनॉर्मल, दॅट इज क्वाईट नॉर्मल, बिकॉज दॅट इज देअर वे ऑफ डीलिंग विथ इट. कारण मी ज्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाहीये त्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी आय हॅव टू रिपीट दॅट थिंग इन माय माइंड. मी पुन्हा मागे जाते, मग असं झालं आणि मग असं झालं, असं मी स्वतःला सांगण्याचा कायम प्रयत्न करते. आणि मग मी असं म्हणते की हा त्याच्यामध्ये एक सुसंगती होती बरं का, आणि मग असं झालं. ओके, सो दॅट्स हाऊ आय एम ट्राईंग टू मेक सेन्स आउट ऑफ इट. सो ट्राईंग टू मेक सेन्स ऑफ व्हॉट हॅज हॅपन्ड ही खूप महत्वाची गोष्ट ह्या सगळ्या याच्यामध्ये असते. दो दिस म्हणजे ह्या सगळ्यांकडे एक आहे की व्हाय इट हॅपन्ड, बिकॉज त्याला कोविड झाला होता. हे जरी एक रिझनिंग असलं
तरी सुद्धा असे बरेच काही काही क्वेश्चन्स असू शकतात किंवा पुन्हा पुन्हा त्यांना ते सांगण्याची जर गरज असू शकते. सो बी अवेअर अबाउट दॅट की पुन्हा पुन्हा कदाचित तेच सांगावं असं वाटू शकतं. अगेन ऍज अ ग्रीफ काउन्सिलर त्यांचं बाकी कुणी ऐकून घेणार नाहीये, फक्त तुम्हीच ऐकून घेणार आहात. बाकीचे लोक म्हणतील गप्प बस, पुन्हा पुन्हा सांगू नको, आता विसरून जा, झालं ते झालं. यू आर नॉट सपोज टू टॉक लाईक कॉमन पीपल. तुम्ही काउन्सिलर सारखंच बोलायला पाहिजे. आता पुढे जा, पॉझिटिव्ह विचार कर, असं नाही. ओके, सो इनिशियली म्हणजे आता ध्यान आणि ह्या सगळ्या गोष्टी थोड्या लॅटर स्टेजमध्ये येऊ शकतात. पहिल्यांदा लिसनिंग, त्यांच्या भावनांचा निचरा झाल्यानंतर ते जेव्हा स्टेज त्यामध्ये येतील त्यावेळेला डेफिनेटली तुम्ही त्यांना ज्या ध्यानाशी रिलेटेड किंवा अजूनही बाकीच्या ज्या काही पद्धती आहेत की ज्याच्यामुळे ते त्याच्याबरोबर काही खूप जास्त चांगल्या पद्धतीने डील करू शकतील, तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दल आपण त्यांना मदत करू शकतो. ओके, सो ज्या वेळेला असे मृत्यू होतात, थोडेसे अनएक्सपेक्टेड असतात, त्यावेळेला म्हणजे एकतर आपल्या जगण्याविषयीची जी काही एक धारणा असतात त्यांना तडा लागतो. मला आतापर्यंत असं वाटत होतं की माझं सगळं जग सुरक्षित आहे आणि ती व्यक्ती जाते, अचानकपणे जाते आणि माझ्या सुरक्षिततेला तडा लागतो आणि तो अचानक लागतो. ओके, कारण मी माझ्या जगण्याची सुरक्षितता त्या व्यक्तीच्या असण्यावर डिफाईन केलेली असते. ओके, माझी जगण्याबद्दलची अझम्पशन्स असतात की माझं आयुष्य असं चालू राहणार आहे, छान, मला हे मिळणार आहे, अशी अझम्पशन्स असतात. आपण ती अझम्पशन्स कधीच तपासून पाहिलेली नसतात आणि ते जे लॉस ऑफ अझम्पटिव्ह वर्ल्ड असं आम्ही म्हणतो की अचानकपणे माझ्या सगळ्या अझम्पशन्सला लागतो. दे डोंट नो काय बघायचंय, म्हणजे आपण पायाखालची जमीन अचानकपणे गेल्यासारखं कसं असतं. सो अझम्पशन्स, बिलीफ हे असे असतात की ते आपल्याला सिक्युअर ठेवत असतात. ओके, नंतर मी म्हटलं तसं की लॉस डझंट मेक सेन्स, हे का झालेलं आहे. नंतर पुन्हा अगेन इन केस ऑफ कोविड ही मगाशी मी म्हटलं तसं की देर इज नो चान्स टू से गुड बाय. म्हणजे असं आपण काय गुड बाय म्हणत नाही, पण यु नो अर्धवट राहून गेलेल्या काहीतरी गोष्टी असतात. खूप असं असू शकतं की आम्ही ठरवलं होतं की आता हा कोविडचा काळ संपला की अंदमानला जाऊन फिरून यायचं. अनफिनिश्ड गोष्ट. मला जाताना त्याचं माझं भांडण झालं, मला सॉरीच नाही म्हणता आलं. अनफिनिश्ड अशा खूप गोष्टी असू शकतात. सो अशा खूप गोष्टी व्यक्त करू शकतात. नो चान्स टू से गुड बाय, मला त्याला शेवटचा हात नाही लावता आला, असं खूप काय काय असू शकतं विच इज गोइंग टू बी व्हेरी पेनफुल. सो मी पुन्हा सांगते की आय एम टॉकिंग विथ द ग्रुप ऑफ काउन्सिलर्स ज्यांना ग्रीफ काउन्सिलिंग करायचंय. खूप इंटेन्स इमोशन्स आपल्याला फेस कराव्या लागतात ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. ओके, सो बेसिकली ॲज अ ग्रीफ काउन्सिलिंगचं महत्वाचं गोल काय आहे की द पर्सन हॅज टू एक्नॉलेज लॉस, प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी. ग्रीफ काउन्सिलरनी जे काही व्यक्ती बोलतोय आपल्या समोर तो जे बोलतोय आणि त्याच्या पलीकडचं जे असतं त्याच्याबाबत एम्पथाइज करून त्याला ते जाणवून देण्याचा प्रयत्न करणं. खूपदा बऱ्याच गोष्टी एक्नॉलेज केल्याने, आय अंडरस्टँड यू फील अँग्री, ओके, किंवा अँगर वाटू शकतो, मला समजतंय की ह्याच्यामध्ये राग येऊ शकतो. यू नीड नॉट गिव्ह एनी आन्सर, यू जस्ट हॅव टू व्हॅलिडेट, यू जस्ट हॅव टू बी की आता तुम्ही असं करा, असं काही म्हणण्याची गरज नसते. ओके, नंतर एका नवीन जगात व्यक्ती आल्यामुळे एक ऍडजस्टमेंट हा पण एक मोठा भाग असतो की हळूहळू ऍडजस्ट व्हायला काय काय अडचणी येत आहेत, काय येत नाहीयेत. इथे ग्रीफ काउन्सिलरचा रोल त्याच्यामध्ये असू शकतो. मगाशी मी थोडासा रिच्युअलचा उल्लेख केला होता की ही जी सगळी रिच्युअल्स आहेत म्हणजे जी माहिती आहेत आपल्याला सगळ्यांना, खूपदा खूप लोकांचा ह्याच्यावर विश्वास नसतो, खूप लोकांकडे हे करायला वेळ नसतो आणि पण आपण ग्रीफ काउन्सिलर म्हणून त्यांना महत्व इथे आहे की यू डू समथिंग कॉन्क्रीटली. जेव्हा लोक काय जे परफॉर्म करतात रिच्युअल्स, तर काहीतरी करतात, तिथे ऍक्टिव्हिटी करतात. सो दे डू समथिंग व्हेरी मच कॉन्क्रीटली. इमोशन्स ह्या खूप ऍबस्ट्रॅक्ट असतात. सो वेन आय एम डुईंग समथिंग कॉन्क्रीटली, मला असं वाटतं की मी त्या गेलेल्या व्यक्तीच्या प्रती काहीतरी करते आहे. ओके, सो त्या सगळ्या रिच्युअल्सचा काय काय बराच काय अर्थ असतो. सो
ज्यांचा विश्वास नसेल, म्हणजे रिच्युअल्स करावीत की नाही हा एक खूप वेगळा विषय आहे, पण त्याची क्लोजर यायला मदत होते. सो जर कुणाचा विश्वास नसेल तर यू ऍक्च्युअली हेल्प युअर क्लायंट टू डिझाईन रिच्युअल्स, की तुम्ही तुमच्या पद्धतीने रिच्युअल्स डिफाईन करा, की मी रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावीन, किंवा मी देवावर विश्वास नाहीये मग मी घरामध्ये दिवा लावीन, किंवा मी काय त्या व्यक्तीचं एखादं मेमरी बुक बनवेन, किंवा मी काय तिच्या आवडीची प्रार्थना म्हणेन, व्हॉट एव्हर, काय करून मला काय रिच्युअल असू शकतं हे तुम्ही त्याला थोडंसं डिझाईन करायला जर मदत केली तर ते कॉन्क्रीटली केल्याचा खूप फायदा होतो. कारण इमोशन्स ह्या खूप छटांमध्ये आणि खूप ॲबस्ट्रॅक्ट लेवल मध्ये असतात. नंतर तर असा एक प्रयत्न तुम्ही नक्की करू शकता. नंतर बेसिकली यू रिली हॅव टू प्रोव्हाइड अ नॉन जजमेंटल स्पेस. तुम्हाला असं कसं वाटू शकतं, गेलेल्या व्यक्तीचा कसा राग येऊ शकतो असं आपण काउन्सिलर म्हणून म्हणायचं नाही. राग येऊ शकतो असं वाटू शकतं, ती मुभा त्यांना द्यायची आहे. ऍज अ काउन्सिलर तुम्ही कशा पद्धतीने ते कोपिंग करतायत, काय कोपिंग मेकॅनिझम वापरतायत, म्हणजे काही लोक दारू पितायत का, काही लोक सिगरेट, त्यांचं व्यसनाधीनता वाढली आहे का, असं काही, म्हणजे ते हेल्दी कोपिंग आहे का अनहेल्दी कोपिंग आहे हे बघणं हे आपलं काम आहे. आणि हे करताना एक सपोर्ट आहे, म्हणजे सपोर्ट देणं आणि तो लिसनिंग आणि व्हॅलिडेटिंग इमोशन ह्याच्यामधनं खूप असू शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला असं बघायचं आहे की वी हॅव टू आयडेंटिफाय की इज समथिंग रॉंग वेअर आय रिअली नीड टू इंटरव्हीन, किंवा मला कुणाची तरी एखाद्या वेगळ्या थेरपिस्टची, सायकॅट्रिस्टची मदत घेण्याची आहे. तर दोन बाबतीत आपल्याला लक्ष द्यायचंय की खूपच अँगर अनजस्टिफाईड आहे आणि खूप गिल्ट स्ट्रॉंग आहे. ओके. आणि तर येस डेफिनेटली, तर हे अशा काही काही केसेस येऊ शकतात. हो, त्यांच्या भावनांचा निचरा होऊन द्यायचा आहे विदाउट जजमेंटली. ओके. सो बेसिकली अँगर आणि गिल्ट हे जर फार प्रकर्षाने दिसलं आपल्याला तर येस आपल्याला त्या व्यक्तीला मदत, म्हणजे त्याला सायकॅट्रिस्ट किंवा अजून एखाद्या ग्रीफ थेरपिस्टकडे पाठवण्याची गरज आहे. फोबिया, पॅनिक अटॅक, सायकोसोमॅटिक रिस्पॉन्सेस किंवा हॅल्युसिनेशन्स होत आहेत असं वाटलं तर आपल्याला डेफिनेटली सायकॅट्रिस्टची औषधांची मदत घ्यायची आहे. डिप्रेशन आलं, कधी कधी क्लिनिकल डिप्रेशन याच्यामधनं येऊ शकतं. तर येस, की क्लिनिकल डिप्रेशन मध्ये म्हणजे पूर्णतः एक जगण्यामधला इंटरेस्ट जातो, काहीच करावं असं वाटत नाही. आणि असं एक साधारण आपण एक रफली मी असं सांगते, एक साधारण हे जर असं महिन्याभरापेक्षा जास्त असं वाटलं तर नक्कीच तिथे आपल्याला अजून काही प्रोफेशनल्सची मदत घेणं गरजेचं असतं. आणि अॅक्यूट ग्रीफ ही खूप दीर्घकाळ ती नाहीच व्यक्ती त्याच्यामधनं बाहेर पडत आहे असं जर आपल्याला वाटलं तर त्यावेळेला आपल्याला डेफिनेटली इथे मदत करायची आहे. काउन्सिलर शुड नॉट हेजिटेट टू यूज इव्होकेटिव्ह लँग्वेज. ओके. असं फार गोड गोड बोलायचं नाहीये. हो, आपण हे गमावून बसलेलो आहोत, तुम्ही खूप क्लिअर कट स्पष्टपणे ते आता आपल्यामध्ये नाहीयेत असं म्हणण्यापेक्षा हो आपण त्यांना गमावून बसलेलो आहोत असं म्हणावं. एक्झॅक्ट रियालिटी काय आहे ते समोर आणण्याचा डेफिनेटली प्रयत्न करावा. क्लायंटला एक्सप्रेस करायला, भावना एक्सप्रेस करायला खूप एनकरेज करावं. मग इट माइट बी बाय टॉकिंग ऑर रायटिंग. काही जणांना वेगळे काही पद्धती असू शकतात, ड्रॉइंग वगैरे सुद्धा याच्यामध्ये चालू शकतं. नंतर या सगळ्या ह्याच्यामधनं जाताना पुन्हा एकदा काही जसे बिलीफ, कॉग्निटिव्ह एरर्स किंवा थिंकिंग एरर्स असं जर आपल्याला काही दिसलं तर त्याच्यावर डेफिनेटली काम करणं गरजेचं असतं. नंतर मगाशी मी सांगितलं तसं की यू कॅन हेल्प युअर क्लायंट, की त्यांना त्यांचं एक पर्सनल रिच्युअल जर बनवावं असं वाटलं, तशी क्लायंटची गरज वाटली तर तिथे तुम्ही त्यांना मदत करू शकता. सगळ्यात लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक व्यक्तीचा एक्सप्रेशनचं भाषा आणि पद्धत ही खूप वेगवेगळी असणार आहे. खूप अशा भावनांचा पसारा गुंतागुंत त्याच्यामध्ये असू शकते. सो त्याची आपल्याला थोडीशी जाणीव ठेवायला पाहिजे. आणि
सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कधी कधी थोडंसं हे लॉंग टर्म आहे, पण कधी 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 आता एखादी म्हणजे आता नवरा बायकोंमध्ये त्या व्यक्ती म्हणजे बायकोला कधी कधी आयडेंटिटीच नसते. म्हणजे इफ आय एम नॉट हिज वाईफ देन हु आय एम आय, असा एक प्रश्न खूप असतो खूप जणांच्या मनामध्ये. सो कधी कधी अशाही लेवलवर काम करावं लागतं की मेकिंग दॅट पर्सन रिअलाइज की यू हॅव अ डिफरंट आयडेंटिटी, अशा पद्धतीने. ओके, सो डेफिनेटली आय विल सजेस्ट ऑल ऑफ यू की तुम्ही थोडं रेझिलियन्स विषयी डेफिनेटली वाचा. की बेसिकली एक तर लक्षात घ्यायला पाहिजे आपण की नॉर्मली बहुतांश लोक ह्याच्यामधनं बाहेर पडतात. ओके, बहुतांश लोक अॅक्यूट आणि नंतर ग्रीफ बिकम्स इंटिग्रेटेड. सो आपला महत्वाचा रोल हा बऱ्याचदा सपोर्टिव्ह असतो आणि तो सपोर्टिव्ह रोल खूप उपयोगाचा ठरतो. म्हणजे तुम्ही सगळेजण ग्रीफ काउन्सिलिंग तुम्हाला करावं असं वाटतं आहे तर खूप महत्वाचं आहे आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये. तर दॅट इज रिअली आणि खूप त्याची गरज आहे आता ज्या पद्धतीने आता आपण जे ऐकतो आहोत ते. तर डेफिनेटली अतिशय महत्वाचं आहे. सो पण काही म्हणजे वी हॅव टू रिअली आयडेंटिफाय की आपण आपण कुठून म्हणजे आपण आपल्या पुढे कुणाकडे रेफर करायचंय, आपला रोल कुठे मर्यादित आहे आणि कुठे आपल्याला अजून एखाद्या प्रोफेशनलची मदत लागणार आहे. तर हे आपल्याला नक्कीच आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. सो ही ऍक्च्युली खूप सगळ्यात महत्वाची काय म्हणायचं एक थोडक्यात पण मी जेवढी शक्य तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. मी मगाशी सांगितलं तसं की ऍज अ ग्रीफ काउन्सिलर तुमची स्वतःची लॉस बद्दलची, डेथ बद्दलची, भावनांना सामोरं जाण्याबद्दलची जर काही ऍप्रिहेन्शन्स असतील तर डेफिनेटली तुम्ही ते ऍड्रेस करायला पाहिजे. नंतर आपली काही हिस्ट्री ऑफ लॉस असेल आणि आपली काही अनरिझॉल्व्ड ग्रीफ असेल तर त्याच्याविषयी आपण बोलायला पाहिजे. आपले काही लिमिटेशन्स असतील तर ती ऍक्सेप्ट करायला पाहिजे ऍज अ काउन्सिलर की नाही हे मला असं वाटतंय की मला इथे माझा लिमिटेशन्स आहेत. ओके, आणि हे करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे की खूप स्ट्रेसफुल आणि खूप बर्नआउट कडे नेणारी प्रोसेस असू शकते. सो बी अवेअर अबाउट दॅट. ओके, खूप केसेस हँडल करण्यापेक्षा 1-2 केसेसना न्याय देणं. सो तुम्ही तुमचा एक ग्रुप आहे. सो खूप केसेस हँडल करण्याचा पण एक म्हणजे ग्रीफ काउन्सिलिंग हे खूप थकवणारं, फटीग निर्माण करणारं असू शकतं. सो बी अवेअर अबाउट बर्नआउट. ओके, सो कुणाला मला असं वाटतं की ही फक्त हा एक झलक आहे ही ग्रीफ काउन्सिलिंगच्या ह्याच्यामधली. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारा. इथे प्रवीण शिंदेनी लिहिलंय की लोक आपण नास्तिक आहोत असं दाखवण्यासाठी धार्मिक विधी करत नाही, पण क्लोजरचा छान मुद्दा म्हणून आपण विधी करायचे सुचवायचे आहे. तर विधी म्हणजे नास्तिक आहे म्हणजे हा ते आहेत की नाही हा मुद्दा मला नाही महत्वाचा वाटत. काही लोकांना त्याच्यावर विश्वास नसतो, जे काही असेल ते. पण काही रिच्युअल्स फॉर्म करायला आपण जर त्यांना मदत केली तर त्याची मदत होते, एवढंच मला सांगायचं. येस, काही प्रश्न असतील, काही हॅलो. विचारायचं. हा, बोला. तुम्ही मगाशी म्हणालात ना की आपले काही ग्रीफ असतील किंवा आपल्या काही लॉस असतील त्या व्यक्त करायच्या. त्या व्यक्त करायच्या म्हणजे काय मला नीट म्हणजे ऍज अ ग्रीफ काउन्सिलर म्हणजे आपण स्वतः फाइंड आउट करायच्या? हां. राईट. सो बेसिकली असं काही आहे का आपल्या आयुष्यात, असं काही घडलंय का, असं काही प्रसंग होऊन गेलाय का आणि त्याचा मला आत्ताच्या सगळ्या जगण्यावर किती परिणाम होतो आहे, असं काही असेल तर ह्या गोष्टीकडे बघण्याची गरज आहे. अदरवाईज त्या आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. आलं का लक्षात तनुजा? अच्छा, म्हणजे त्या जर सॉल्व्ह नसतील झाल्या तर आपण ते हा. काउन्सिलिंग करताना आपल्याला प्रॉब्लेमॅटिक करतील. येस. ओके. थँक्यू मॅडम. Yes. After validation of loss, empathizing, are we supposed to provide strategies to the client? Yes, आपण एवढं केल्यानंतर आपल्याला कधी कधी स्ट्रॅटेजीज सांगाव्याच लागतात असं नाही. कारण आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये असा आपण विश्वास ठेवतो आहोत की क्लायंट ऑल्सो हॅज ॲबिलिटी की म्हणजे हे सगळं केल्याने क्लायंट ऑल्सो गेट्स इन टच विथ हिज ओन पोटेन्शियल आणि त्याच्याकडे एक ॲबिलिटी असते स्वतःला हील करण्याची. त्या हिलिंगची तो
त्याचा टच मिळतो, ही गेट्स इन टच विथ दॅट. आणि त्यामुळे काही गोष्टी डेफिनेटली सजेस्ट कराव्या लागतात. काही गोष्टी क्लायंट सुद्धा आपल्याला म्हणतात की मी आता असं असं करायला सुरुवात केलेली आहे. सो इट डिपेंड्स ऑन सिच्युएशन. याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने चांगली व्हायची पण शक्यता असते की ज्या लॉस मधनं ते गेलेत त्याच लॉस मधनं दुसरे जातात, त्यावेळेला तीच लोक उभी राहतात. अशा पद्धतीने सपोर्ट करण्यासाठी काही आपण मदत करू शकतो का? म्हणजे त्यांच्यातला हाच गुण पिकअप करून त्यांना त्याच्यावर काम करायला लागणे, आणि तो कसा? मला पुन्हा एकदा सांगाल काय म्हणालात तुम्ही? हा, ह्याचं म्हणजे आय डोंट नो, वी आर रनिंग आउट ऑफ टाइम, पण थोडक्यात म्हणजे एक आई होती आणि म्हणजे आहे, आणि शी लॉस्ट हर 5 year old चाइल्ड, आणि विदिन नो टाइम म्हणजे लिटरली 2 दिवसामध्ये गेला. थोडा वेळ गेल्यानंतर ना त्या ज्या आजाराने ते मूल गेलं त्या आजारासाठीच तिला काम करायचं होतं पुढे. तर अशा आपण अनेक गोष्टी बघतो, पण असंच आपल्या समोर असलेल्या व्यक्तीला उद्युक्त करता येतं का, आणि करायचं असेल तर हे सपोर्ट कसे तयार करायचे? ओके ओके ओके. तर पहिलं म्हणजे की म्हणजे हा अतिशय खूप ट्रॉमॅटिक गोष्ट आहे. ओके, असं काही होणं बेसिकली आपलं मूल जाणं ही मुळात खूप म्हणजे तो एक वेगळाच खूप पुन्हा हो. वेगळा विषय होऊ शकतो. सो असं झाल्यानंतर तुम्ही जो मुद्दा सांगता आहात की मग तो मुलगा किंवा मुलगी ज्या कारणाने गेली तर त्या आजाराबद्दलच एक समाजामध्ये जागृती निर्माण करणं Awareness. अशा यांना. ओके, सो दिस इज व्हेरी करेजियस आय वुड से. ह्याला असा एक शब्द आहे, पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ. ओके. आघातानंतर होणारी सकारात्मक वाढ. हा पुन्हा एक लेक्चरचा विषय होऊ विषय. शकतो. हा, लेक्चरचा विषय होऊ शकतो. पण मी थोडक्यात एक सांगते. आपल्याकडे किती वेळ आहे? 18:33 झालेत ऑलरेडी. घेऊ शकता ओके, मॅडम थोडा पोस्ट वेळ ट्रॉमॅटिक ग्रोथ आहे की ज्याच्यामध्ये अशी बरीच उदाहरणं दिसतात आपल्याला की माणसं म्हणजे फक्त बाउन्स बॅक नाही, म्हणजे बाउन्स बॅक इज रेझिलियन्स, पण तुम्ही त्या पलीकडे जाऊन पण काहीतरी करणं हा पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथचा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये तुमची एक सकारात्मक वाढ या सगळ्या ह्याच्यामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यावर पण खूप संशोधन केलं गेलेलं आहे पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथवर सुद्धा. तर त्याच्यामध्ये एक प्रकारचे म्हणजे असे बरेच मुद्दे आहेत की एक मिनिट, की एकतर त्याच्यामध्ये जीवनाबद्दल कृतज्ञतेची भावना वाढते, नंतर नात्यांची गुणवत्ता वाढते, तुम्ही एक वेगळ्या तुमच्या क्षमतांची अशा काळामधनं जाताना तुम्हाला जाणीव होते, तुम्हाला जगण्याच्या वेगळ्या पॉसिबिलिटीज दिसायला लागतात आणि तुमच्यामध्ये एक आध्यात्मिक वाढ होते. ओके, असे एक 5-6 मुद्दे आहेत. ओके, आणि आता ह्या कोरोनाच्या काळामधनं जाताना म्हणजे आता तुम्ही सगळेजण हे करता आहात. ओके, सो ऑल ऑफ अस हॅव गॉन थ्रू दिस. ओके, सो ह्याला सुद्धा मी आता गेल्या वर्षीपासून हे सगळं चाललेलं आहे आणि हा एक काही जणांचा ग्रुप आहे की ज्यांना हे करावंसं वाटतं आहे. सो दिस आय विल कॉल इट ॲज अ पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ, की हे सगळं अनुभवल्यानंतर मला हे जाणवते की मी असं काहीतरी करायला पाहिजे. ओके, सो दिस इज पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ. हे आपण काही आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये की आता मी म्हणलं की कृतज्ञतेची भावना. सो आपल्याला पण असं वाटतं ना की मला किमान राहायला घर आहे, ह्याबद्दल कृतज्ञ हे सगळं जे जाणीव आहे, तर तुम्ही जे एक्झाम्पल दिलं आहे ते इट इज अ एक्झाम्पल ऑफ पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ. आणि उद्युक्त करता येतं का हा थोडा वेगळा प्रश्न आहे. त्याच्यावर कमेंट करणंही थोडं अवघड आहे की तुम्ही असं करा. त्या बऱ्याच व्यक्तींमध्ये जसं आता तुम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं की तुम्हाला हे करावंसं वाटतं आता ग्रीफ काउन्सिलिंग. ओके, सो इट हॅपन्स. तुमच्या सपोर्टनी ते घडू शकेल असं मी म्हणेन. म्हणजे यू नीड नॉट सजेस्ट इट, पण दॅट पर्सन त्या व्यक्तीला करावंसं वाटू शकतं स्वतःला. गुड क्वेश्चन. थँक्यू सो मच. थँक्यू. तर इथे केस सॉल्व्ह कशी केली हे सांगणं खूप अवघड आहे ऍक्च्युली.
की काय प्रोसेस असते. ते थोडस कठीण आहे सांगणं. पण बऱ्याचदा म्हणजे आता ती इन्फर्टिलिटीची केस जी मी सांगितली तुम्हाला, ओके. आता इतकं त्याच्यामध्ये एक प्रकारची अँबिग्विटी होती, की लॉस आहे का नाही? खरंच आपण काही गमावलंय का नाही? आणि व्हेन आय सेड दिस, ओके, की हे खूप अँबिग्विटी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आय यूज द वर्ड अँबिग्विटी, ओके. असं त्यांच्या समोर मी असं म्हटलं, की हे खूप अँबिग्विटी आहे, अँबिग्युअस आहे. ओके. आता व्हेन आय सेड दिस, तर तेव्हा ती म्हणाली, की मला इतकं बरं वाटतंय, की तुम्ही मला हे डिफाईन करून सांगितलं, की ही अँबिग्युअस आहे. म्हणजे हे आहे का नाहीये हेच संदिग्ध आहे. लॉस आहे याला लॉस म्हणायचं का नाही म्हणायचं, ओके, हे संदिग्धता आहे. आणि ही संदिग्धता हा शब्द जेव्हा तुम्ही वापरताय, तेव्हा मला ती म्हणाली, मला असं म्हणावंसं वाटतं, की इतके दिवसात मला कधी ही लक्झुरीच नव्हती. ग्रीफ लक्झुरी, शी यूज द वर्ड लक्झुरी, की मला आय वॉजंट हॅव्हिंग लक्झुरी टू एक्सपिरियन्स दिस ग्रीफ, ओके. सो तुम्हाला म्हणजे तुम्ही हे म्हणताय ह्याने सुद्धा मला खूप हलकं वाटतंय. सो ऍक्च्युली इट वॉज असं असं म्हणजे काय आपल्या सेशन मध्ये एखादा शब्द सुद्धा त्या माणसाला हिलिंग करणारा ठरू शकतो, असं मला सांगायचं आहे. आणि आपण अॅक्नॉलेज मी जे सातत्याने माझ्या बोलण्यामध्ये अॅक्नॉलेज कराय, अॅक्नॉलेजिंग इट, हा खूप महत्वाचा विषय. आता मी हा अँबिग्युअस लॉसचा मुद्दा जो मांडला, अँबिग्युअस लॉस ही खूप अजून एक महत्वाची संकल्पना आहे, ज्याच्यावर मगाशी मी बोलायची विसरले, की ज्याच्यामध्ये तो लॉस आहे का नाही हीच संदिग्धता आहे. म्हणजे आपल्याला ती व्यक्ती समोर दिसते आहे, पण ती ऍबसेंट आहे. म्हणजे समजा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला अल्झायमर झालाय, तर ती माझे वडील आहेत, पण ते वडील नाही आहेत. अल्झायमर झालेली एक व्यक्ती आहे, त्यांच्यामधनं वडील निघून गेलेले आहेत. किंवा एखादा नवरा आहे आणि तो दारू पिऊन म्हणजे काय घरामध्ये बसून राहतोय, सो ही इज ऍबसेंट हजबंड. किंवा एखादी व्यक्तीला मानसिक आजार झालेला आहे, दॅट तो मुलगा ऍबसेंट आहे, तो मुलगा फक्त दिसतोय पण काहीच नाहीये त्याच्यामध्ये. सो दिस इज अँबिग्युअस लॉस, ओके. अँबिग्युअस लॉस हा अजून एक वेगळा विषय ह्या ह्याच्यामध्ये. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट, देर इज अ अँबिग्विटी, की मला ती व्यक्ती म्हणजे दॅट पर्सन इज फिजिकली प्रेझेंट बट सायकोलॉजिकली ऍबसेंट. सो एखादा म्हणजे आपला एखादा शब्द, आपलं एखादं वाक्य एस्पेशली त्यांना कनेक्ट होणार, जसं आय यूज दॅट वर्ड वैष्णवीच्या बाबतीत, की मी हे सगळी खोटी नावं वापरलेली आहेत. मी रिअल नेम म्हणजे नाही डिस्क्लोज करत, आणि करायलाही नाही पाहिजे कॉन्फिडेन्शियलिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तर जेव्हा मी तिच्या बाबतीत हा शब्द वापरला अँबिग्युटी, त्याने तिला एकदम असं वाटलं, की येस, मला आता नाव आय एम गेटिंग दिस लक्झुरी टू एक्सपिरियन्स द ग्रीफ. म्हणजे मॅडम बरेच दिवस सपोज एखाद्या आजारामध्ये ती व्यक्ती आहे आणि ती घरात आहे. आपण बघतोय की ती स्वतः खूप सफर करते आणि मग ती गेली. तर असं की ते ॲक्चुअली गेलं ते बरं झालं अशा हो, टाइप का? हो. हां. नाही, नाही, तसं नाही. ते आहे, की मग त्याच्यामध्ये एक सेन्स ऑफ रिलीफ येतो आणि त्यांनी गिल्टी वाटतं. तसं नाही म्हणत आहे मी. अँबिग्युअस लॉसमध्ये मला ती व्यक्ती समोर दिसते आहे, माझा नवरा समोर आहे, पण तो दारूच पितोय. ही इज नॉट अवेलेबल टू मी ॲज अ हजबंड. समोर नवरा आहे, पण तो त्याच्या नादात आहे. अच्छा. ओके, ओके. फिजिकली प्रेझेंट आहे, पण सायकोलॉजिकली ॲब्सेंट आहे, असं माझं म्हणणं. ओके, ओके, ओके. द स्टेप्स आर अँगर, रिजेक्शन, देन ऍक्सेप्टन्स ऑफ लॉस. ऍक्सेप्टन्स ऑफ लॉस मध्ये बऱ्याचदा डिनायल पासून ऍक्सेप्टन्स असे खूप, आता मी सांगितल्या सगळ्या भावना असतात. पण जर तुम्ही एलिझाबेथ कुबलर रॉसचं मॉडेल वाचलं तर त्याच्यामध्ये बरीच मॉडेल्स आहेत. एलिझाबेथ कुबलर रॉस, इथं पहिल्यांदा डिनायल येतं, मग व्हाय मी येतं, मग देर इज अँगर, मग देर इज अ बार्गेनिंग, मग डिप्रेशन, आणि मग लोक ऍक्सेप्टन्स कडे जातात. असं. अजून काही क्वेश्चन्स आहेत? मॅम तुम्ही जे म्हटलात, की ते रिलीफ आपण रिलीफ झालो आणि मग गिल्ट येतो, नाही का? हो, म्हणजे की बाबा आजारामध्ये तर त्यावेळेला असं बोललं जातं ना, की बरं झालं एका अर्थी ती गेली, तिला हो, खूपच त्रास होत होता हो, हो. वगैरे, वगैरे. सो ती तसं वाटतं ना, एखाद्या माणसाचं सफरिंग खूप चाललं आहे आणि मग आपल्यालाही असं वाटतं, आपल्या खूप जवळची व्यक्ती आहे, पण मग आपल्याला असं वाटतं की हे गेलं तर बरं होईल बुवा, आता ह्यांची सुटका होईल. पण त्याचं वाईटही वाटतं आणि गिल्टही येतो. हं, असं. हं, 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 हं.
पण मग इथे आपल्याला असं आपण हे करू शकतो का, की म्हणजे त्यांना आपण इथे काय आहे, की गिल्ट घेऊ नये त्यांनी किंवा इट्स ओके, नॉर्मल आहे ना. असं बस एवढंच म्हणायचंय. घेऊ नये असं सांगून काही उपयोग नसतो, कारण वाटतच असतं. बट हो. इट्स नॉर्मल टू फील दिस वे. ओके, ओके. असं वाटू शकतं. फक्त ते गिल्ट तशीच रेंगाळत राहिली आणि त्याचे जर काही दुष्परिणाम पुढे दिसायला लागले तर तर मग आपल्याला पुढे काही गोष्टी करण्याची गरज असते. थँक्यू. मॅडम तुमचा नंबर शेअर करायचा का, म्हणजे कोणाला जर तुमच्याकडे रेफर करायचं असेल ग्रीप काउन्सिलिंग साठी, आपण करणार आहोत हे सर्व फोनवर करणार आहोत. माझा नंबर मी दिलाय चॅटमध्ये. येस गॉट इट, थँक्यू. फक्त मला जर कोणी कॉल केला काही शंका विचारायला तर फक्त मला आधी मेसेज करून कॉल केला तर बरं होईल. सो दॅट आय विल बी अवेलेबल, किंवा मी सांगेन मग ह्या वेळेला कॉल करा किंवा काय, बाकी काही नाही. नाही मॅम, सर बोलले की जे समोरचा क्लायंट असेल त्यांना तुमच्याकडे पाठवा. दॅट इज फाईन. इथल्या काउन्सिलर्सना सुद्धा काही शंका असू शकते, तर त्यांना कुणाला बोलायचं असेल किंवा पेशंट जर रेफर करायचं असेल तर फक्त मला आधी थोडीशी पूर्वसूचना मिळाली तर बरं होईल. ओके. खूपच वेगळा पैलू होता मॅडम हा, जो ग्रीप काउन्सिलिंगचा हा होता ना, तर ते ऐकताना पण खूप असं जेव्हा इमॅजिनेशन झालं, की असं असं कुणीतरी आपल्याशी बोलू शकणार आहे आणि असं सांगणार आहे त्यावेळेला. म्हणजे स्वतः काउन्सिलर म्हणून पण याची खूप मानसिक तयारी सगळ्यांनाच करावी लागणार हो आहे. हो ऍब्सोल्युटली. की अशा पद्धतीने, कारण की तुम्ही आता ज्या पद्धतीने सगळं हे मांडलं आणि सांगितलं ना, तर मला असं झालं की माझ्या डोळ्यात पण पाणी आलं, की अरे ह्या सिच्युएशन्स मधनं लोकं जाणार आहेत आणि ते आपल्याशी बोलणार आहेत, असं असं झालं. तर म्हणून असं लक्षात येतंय की स्वतःही प्रिपेअर व्हायचंय, की हो असं होऊ शकतं, हो असं हो. फोन येऊ शकतो. खूप छान म्हणजे थँक्यू मला बोलवलं. ग्रीफ काउन्सिलिंग, ग्रीफ हा खूप काय म्हणायचं माझ्या हृदयाजवळचा टॉपिक आहे आणि त्यामुळे मला इथे बोलवलं, मला इथे बोलण्याची संधी दिली आणि आय एम रिअली हॅपी की खूप लोकांना इथे म्हणजे ह्याच्यामध्ये सहभागी व्हावंसं वाटलं. सो माझ्या खूप शुभेच्छा आहेत. त्या संदर्भात काही शंका असतील तर यू कॅन रीच आउट टू मी. थँक्यू सो मच. मॅडम तुम्हाला असा किती वेळ मिळू शकतो, म्हणजे आपण जर असं ही प्रोसेस तुम्ही जसं म्हटलं की ग्रीप काउन्सिलिंग हे एका सेशन मध्ये होण्यासारखं नाही आहे, हो हो. तर याची जर काही प्रक्रिया करायची ठरवली तर अशा पद्धतीची सेशन तुम्ही घेऊ शकता का, आणि त्याची काही फ्रिक्वेन्सी असू शकते? जरा थोडं विचार करून मी बोलू का, म्हणजे चालेल. आपल्याला चर्चा करता येईल. हो घेता येतील नक्की. काही म्हणजे थोडंसं नीट लक्षात घेता आपण थोडंसं अजून डेप्थ मध्ये बोलू शकतो, कारण ही फक्त मी म्हणलं तसं की मी मॅक्सिमम मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न केला की एक आवा का यावा, पण ह्यातलं काही थोडंसं अजून डेप्थ मध्ये हवं असेल तर आपण थोडं बोलून ठरवूया की काय काय अपेक्षित आहे आणि कसं. नक्की करायला नक्की आवडेल मला, काही इश्यू नाही. हो, कोर्सच तयार करा मॅडम एक. मग आम्ही सगळे ठरवतो आणि तुम्हाला सांगतो. थँक्यू. छान होईल ते. म्हणजे एक वेगळीच थेरपी आणि खूप म्हणजे याची खूप गरज आत्ता तर पुढे तर वाटणारच आहे. तर आता तुम्ही मग आता शेवट करताय? हा, तुम्ही करा ना सर. नाही सर, करा ना तुम्ही. हो, तर आज वैशाली मॅडम मुळे आज आपल्याला हे अतिशय उपयुक्त सेशन आपण आता पाहू शकलो, आणि त्यामुळे वैशाली मॅडमचे मी आभार मानतो. आणि डॉक्टर संजोत देशपांडे यांनी आज जे आपल्याला स्वतःच्या अनुभवातून जे सांगितलेलं आहे ते आपल्याला कायमच उपयोगी पडणार आहे. आपण अशी आशा करूया की आपण डॉक्टर देशपांडे यांच्या सतत संपर्कात राहूया, आणि या पुढच्या काळात अशा पद्धतीच्या ग्रीप काउन्सिलिंगची आवश्यकता खूप लागणार आहे, आणि त्यामुळे ते ग्रीप काउन्सिलिंग हे आपल्याला सुद्धा आपल्या दुःखातून बाहेर पडण्याचा एक पर्पज, एक मार्ग असू शकतो. मॅडमने तो जो मुद्दा सांगितला तो खूपच महत्वाचा आहे, की त्यापूर्वी आपण आधी आपली स्वतःच्या ग्रीप बद्दल सजग होणं आवश्यक आहे. आणि मॅडमने पूर्ण जे काही सेशन घेतलं ते सर्वच खूप मोलाचं होतं. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. येस, नक्की भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.
थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम.